नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आपलं स्वागत करतो गप्पांच्या दर्जेदार कार्यक्रम द गजाली शो मध्ये। आज आपल्यासोबत अशाच एक सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातली एक दिलखुलास मनमोकळी व्यक्ती आहे। त्यांचं नाव आहे रत्नागिरीतले शिवसेना शहर प्रमुख श्री बिपिनजी बंदरकर सर। रत्नागिरी शहरामध्ये जशी आता शहर वाढतंय त्याप्रमाणे लोकसंख्या जशी वाढत गेली, पाणी टंचाई हा मुद्दा एक थोडासा मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये खूप त्रासदायक ठरतो। त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये किंवा सामंत साहेबांच्या मनामध्ये अशी काय उपाययोजना तुम्ही राबवली आहे? शीळ धरणाचं काम साहेबांनी चांगल्या पद्धतीत आपलं पूर्ण होतंय, झालंय बऱ्यापैकी। त्यामुळे यावर्षी पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही असं गेल्या वर्षीच त्यांनी जाहीर केलं होतं। पानवल धरणामधला गाळ उपसा चांगल्या पद्धतीत केल्यामुळे पानवल धरणाचं पाणी उशिरापर्यंत रत्नागिरीला पडलं आणि गेल्या वर्षी जसा उशिरा पाऊस पडला होता तसा यावर्षी लवकर पाऊस पडला। त्यामुळे पाण्याचा प्रश्न यावर्षी आलाच नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या सोसायट्या होत्या त्यातल्या बऱ्याच ज्या सोसायटीने मागणी केली त्याप्रमाणे प्रत्येक ज्या सोसायटीने मागणी केली त्या सगळ्या सोसायटींना गेल्या वर्षी सामंत साहेबांनी CSR फंडातून बोरवेल दिल्या होत्या आणि त्या बोरवेलच्या माध्यमातून त्या सोसायटीचे प्रश्न पाण्याचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्या सोसायटीची मागणी कमी झाली आणि यावर्षी पाणी टंचाई हा विषयच राहिला नाही।